नमस्कार, बोला. आता तुम्हाला माहिती आहे निवडणुका झालेल्या आता येत्या 4 तारखेला निकाल आहे आपला. तर काय वाटतं कोण येणार निवडून, विखे की लंके? विखे. विखे. का बरं विखे? कामं भरपूर केलेत. कामं भरपूर केलेत म्हणून. बरं, लंके का नको आहेत मग? लंके नाही, अजून काय सुरुवात आहे त्यांची, अजून त्यांचे कामं दिसत नाही ना, त्यामुळे. नमस्कार. नमस्कार, बोला. तुम्हाला माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आता येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? सुजय विखे होणार. का बरं सुजय विखे? काय ते बघतात, सगळं करतात. बरं. हो, त्याच्यानंतर ते काही अडचण येत नाही, काय नाही. त्याच्यामुळे काय सगळे रस्ते बिस्ते सगळं व्यवस्थित चालू आहे. बरं, लंके का नको मग? ते काय इकडे पाहतच नाही, इकडे कधी आलेच नाही, कधी काही भेटत नाही कोणला, काय ते परिचयच नाही त्यांचा. बरं, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की विखे निवडून या? हो, येणार. बरं, चला पुढे वळूयात. मावशी, काय वाटतं तुम्हाला कोण येणार निवडून, विखे की लंके? विजय विखे. का बरं? पाहते ते लोकांना. बरं, अजून काही? बाकीचं काय नाही, मला बोलता येत नाही. काय वाटतं काका तुम्हाला? काम चांगलं आहे त्यांचं. विखेंचं काम चांगलं आहे? हो, सगळे ठिकाणी काम चांगले त्यांचं. उड्डाणपूल झाला नगरचा, बरं. त्याच्यानंतर बायपासचं सगळं उड्डाणपूल, रस्ते कामं, बरं. पाण्याचे कामं असो, औद्योगिक असो, सगळ्या याच्यात त्यांचं चांगलं आहे. बरं. त्याच्यामुळे ते खासदार तेच पाहिजे. बरं, लंके का नको मग? नाही, लंके बी ठीक आहे, बरं. पण खासदारी केला आम्हाला सुजय विखेच पाहिजे. बरं. ते आमदारी केलं ठीक आहे. बरं, चला. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत आता येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार, विखे की लंके? सुजय विखे. का बरं? का तर कामं आहेत ना देशावर, केंद्र सरकारतून देश पातळीवरची कामं चाललेली आहेत ना मोदी साहेबांची. मोदींमुळे त्यांना द्यायचं आहे ना मतदान, दिलंय त्यांना मतदान ना. बरं. हा, आणखी काय? काही नाही, चला धन्यवाद. मावशी, तेवढं राहिले 30 रुपयांनी देईन. कुठल्यात? पण मी हा, आता कुणाला सांगू? अकोणेर. बर, तुम्हाला तर माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत. काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? तुम्ही काय सांगितलं? विखे विखे साहेब. बर, का बरं विखे? आता ते मला नाही ते हे आमची चला ते बोललो. काम भरपूर केले, म्हणजे जनताची सेवा बिवा सगळं व्यवस्थित करतात. बर. मोदी साहेबांचे काम चांगले. बर. जनताना बरेच म्हणजे रस्ते वेळोवेळी जागेवर. बर. म्हणजे विखे साहेब म्हणायला तसे चांगलेच आहे. बर, विकास कामं करतात म्हणून तुम्हाला विखे पाहिजे. हा, विकास काम. चला पुढे वळूयात. कुठले आहेत काका? इथलचे. आता तुम्हाला तर माहिती निवडणुका झालेल्या आता येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? दोन्ही बाजूनीच आहेत लोक. दोन्ही बाजूनी, पण तरी पण तुमच्या मनात काय वाटतं कोण व्हावा खासदार? BJP हवं. BJP. का बरं? त्यांनी भरपूर कामं केलेली. जे शिकलेले माणसं आहेत तेच सांगू शकतात, जे अनाडी माणसं आहेत ते काही सांगू शकत नाही. बरं, ओके, चला पुढे वळूयात. कुठल्यात? जामगाव. बरं, तुम्हाला तर माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण येणार निवडून, सुजय विखे की लंके? सुजय विखे. का बरं? मग त्यांनी मस्त केलंय गावाला. बरं, आहे का नाही? कामं केले. हा. बरं, चला पुढे वळूयात. तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? ह्यावेळेस असं सांगता येईल की मोदी लाट तर दिसत नाहीये. बरं. मोदी लाट, पण तरी सुद्धा भाजपच सत्तेत येण्याची शक्यता दिसते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सुजय विखे निवडून यावात? चान्सेस तर वाटतात त्यांचे. चला पुढे वळूयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? सुजय विखे. का बरं? सुजय विखेंचे कामं चांगले आहेत आणि केंद्रात जर आपल्याला कमांड द्यायचं असेल तर फक्त त्याला एकच उमेदवार आहे, सुजय विखे. नगरमध्ये तुम्हाला दुसरा उमेदवार भेटणार नाही कुणी. आणि राहिलं लोकांचा प्रश्न आहे फक्त एकच मनात काय आहे का सुजय विखे आमच्या गावात नाही आले, आमचा फोन नाही उचलला. खासदारकीचा माणूस, खासदार लेवलचा माणूस ह्या गावात नसतो काम करीत, हा दिल्लीच्या लेवलला काम करत असतो. त्याच्यामुळे सामान्य माणसाचा फोन उचलणं ना उचलणं हा नंतरचा प्रश्न राहिला. पुढे वळूयात. कुठल्यात तुम्ही? मी सरपंच नागापूर, डॉक्टर डोंगरे. बरं, आता तुम्हाला तर माहिती आहे निवडणुका झालेल्या आता येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? नगरचे खासदार निलेश लंके 1 लाख मतांनी निवडून येणार. बरं, का बरं? त्यांचं सामान्यामधलं काम आणि महाआघाडीची ताकद. यावेळेला महाआघाडी 30 ते 35 जागा राज्यामध्ये घेईल. त्याच्यामुळे या लाटेचा फायदा सगळ्यांनाच मिळणार आहे.
तशी 8-30ची लढत आहे. बर जनतेच्या मनात तसं लंकेंच्याच बाबतीत कौल आहे, बर पण आता पाहू पुढे काय होते. बर विखे का नको आहेत मग? आता विखे 5 वर्ष खासदार होते पहिले, आणि आता बऱ्याचशा जनतेने तसं त्यांना भरपूर काही दिलेलं आहे, त्यांनी जनतेला पण भरपूर काही दिलेलं आहे. पण तरी पण पाहू आता पुढे काय होतं. अजून काय कन्फर्म तर नाही ना, बर त्यामुळे सांगू शकत नाही कोण येते. बर तर चला आपण पुढे वळूयात. नगरचा खासदार निलेश लंके. का बरं? का बरं म्हणजे त्यांचे कामं तसे आहेत. आमच्या वडगावचा नदीचा पूल, मयत येणारे लोक, याच्या आधी कोणी लक्ष नाही दिलं. मयत येणारे लोक त्यांची एकच मिटिंग झाली, नदीचा पूल झाला. याच्या आधी कोणी लक्ष नाही दिलं. इथं किती वर्षापासून हे रोडचं काम पण नव्हतं झालेलं. ते बिचारे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार, विखे की लंके? आता आम्ही जितक्या लोकांना विचारलं किंवा आमचं जितक्या लोकांसोबत बोलणं झालं आहे आत्तापर्यंत, आम्हाला जवळपास जास्तीत जास्त लोकांनी तुतारीच्या बाजूने कौल असल्याचं आम्हाला जाणवलं लोकांचं मनात. तरी पण थोडीशी भावना अजून मिक्सच आहे, कोण येतं आहे कोण येत नाही. 50-50% दोन्हीची शक्यता आहे. पण आम्हाला असा फीडबॅक लोकांकडून जास्तीत जास्त निलेश लंके यांच्याबद्दल मिळालेला आहे. का बरं निलेश लंके? आता कारणं असतील काही प्रत्येकाची. आता काही लोकांच्या मनात विखेंबद्दल काही नाराजी आहे की काही कामं केले नाहीत किंवा काय त्यांनी लक्ष दिलं नाही 5 वर्ष. तर लोकांना निलेश लंकेंकडून अपेक्षा आहेत थोड्या की ते तरी कमीत कमी आमच्याकडे लक्ष देतील, किंवा कारण त्यांनी आमदारकीच्या काळात जी काही कामं त्यांच्या भागात केलीत किंवा त्यांनी जे कोविडच्या काळात जे काही कामं केलीत त्यावरून लोकांना असं थोडंसं त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे मनात. त्यामुळं लोकांचे त्या बाजूनी थोडासा एक झुकाव झालेला आहे यावेळेस, आणि त्यावरून असा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो की ते येऊ शकतात. चला पुढे वळूयात. नगरची काही युवा पिढी इथे थांबलेली आहे, तर त्यांना आपण विचारूयात. आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार, विखे की लंके? विखे 100%. का बरं? काम नगरचे कामं. बरं लंके का नकोत मग? लंके तसं लंकेंचं नाव आहे, पण नगर परिषद एवढं लंकेंचं नाव नाही. तुम्ही इथं पारनेर विभागात लंकेंचं नाव आहे, नगर विभागात नाही. लंकेनला बरेचसे लोक ओळखत नाही. ग्रामीण भागात थोडेफार ओळखतात, पण विकेंडचं काम कसं आहे, फ्लायओव्हरचं काम, नंतर रोडचे कामं. आपलं नगर मनमाडचं काम किती दिवसापासून थकेलं होतं, विखे साहेबांमुळेच झालेलं आहे ते. पण आम्हाला फ्युचरसाठी वाटतं की लंके साहेबच यावा, विखे साहेबच यावा. तुम्हाला काय वाटतं दादा? विखे साहेबच. का बरं? कारण विखे साहेब भाजपाकडून उभा आहे, तर आम्हाला वर भाजपच पाहिजे. लंके का नको आहेत? लंके नको. लंके स्वतः मी पारनेरमधला आहे, कारण पारनेरमध्ये काही कामं झालेली नाहीत. फक्त माणसं द्यायचं, कार्यक्रमात द्यायचं, हे तर हे चालणार नाही, कारण कामं लागते माणसाला.